नमस्कार मित्रांनो, मी आहे आशिष गोरडे आणि मी चाललो आहे माझ्या मित्रांसोबत गोवा ट्रिपला. गणपती बाप्पा. गणपती बाप्पाचं नाव घेऊन आम्ही गोवा ट्रिपची सुरुवात केली. माझ्यासोबत आहे अभिषेक आणि उमेश. सकाळचे दृश्य एकदम मस्त झाले होते. गोव्याला जाण्यासाठी आम्ही कोल्हापूर मार्गे जाण्याचं ठरवलं होतं. त्यामुळे कोल्हापूरला आम्ही देवीचे दर्शन घ्यायचे ठरवले होते. सकाळी आम्ही रूम घेऊन तिथे फ्रेश झालो आणि दर्शनासाठी गेलो. सकाळच्या वातावरणात आमचे दर्शन एकदम छान प्रकारे झाले. त्यानंतर आम्ही पुढील प्रवासाला लागलो. आता आम्ही जंगल सफारीला आलोय. अभिषेक आम्हाला घेऊन आलाय जंगल सफारीला. अभिषेक, कोणता प्राणी दिसेल आम्हाला? भूषण. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, हा भूषण कोण? भूषण हा तोच मित्र आहे ज्याने गोवा ट्रिपला जायच्या आधी टांग मारली. मध्ये आम्हाला एकदम खराब रस्ता लागला होता, त्यामुळे आमचा टायर पंक्चर झाला. जवळच पंक्चरवाले काका असल्यामुळे आमचा टायर लवकर नीट करायला मिळाला. नमस्कार, मी आहे आशिष गोरडे आणि मी माझ्या मित्रांसोबत आज आलो आहे गोवा फिरायला. आम्ही रात्री 12 वाजता निघलो होतो आणि आता गोव्यामध्ये पोचणार आहोत. आता आम्ही जेवायला आलो आहे. माझ्यासोबत माझे 2 मित्र असणार आहेत, अभिषेक आणि उमेश. आता आम्ही जेवायला आलो आहे. हे अंकिता क्लासिक म्हणून एक हॉटेल आहे. इथे आम्ही आता मच्छी ट्राय करणार आहोत. काय घेणार आहे अभिषेक? सोनाची थाळी. भूषण नाही आलाय, त्याच्याबद्दल काय म्हणशील तू? काय नाही, झालं नाही. तू काय म्हणशील? काय नाही, मिस करेल त्याला. आम्ही आता आमच्या रूममध्ये आलोय गोव्याला आम्ही रूम घेतली आहे 2 BHK. बघा, हे किचन आहे. तो ओंकार बसलाय. इथं अशी बाल्कनी हॉलची. इथं आम्ही फायनल मॅच बघतोय. आता आम्ही जेवून आमच्या रूमवर पोचलोय. तिकडे आम्ही केतकी हॉटेलला जेवलो 3 जण. तिकडे आम्ही कोणती मच्छी खाल्ली, मला कोणती खाल्ली रे? चोनक मच्छी खाल्ली. थाळी होती, तुम्हाला फोटो पण दाखवल. आता आम्ही थोडंसं आराम करू, हातपाय धुवू आणि थोड्या वेळाने मग ऊन कमी झाल्यावर बीचवर जाणार आहे. आता आम्ही तयार होऊन आंघोळ वगैरे केली, दुपारी जरा आराम केला आणि आता आम्ही आलो आहे कलंगट बीचला. इकडे सनसेट होईल आता. इकडे सगळी खरेदीची दुकाने, कपडे वगैरे. पूर्ण कमर्शियल बीच आहे. आम्ही आता संध्याकाळी जरा ऊन कमी झाल्यानंतर इकडे आलोय. पूर्ण भरलेलं आहे. काय अभिषेक, पोहणार का मग आता? काय म्हणतोय? पोहणार का मग आता? नाही नाही, ते मला आजचा बीच वाटतं. आम्ही इथे आता थोडा वेळ घालवणार आहे, बीचवर बसणार आहे, टाइमपास करणार आहे. नंतर कोणत्या तरी कॅफेला जाऊन मॅच बघत बसणार आहे.
इकडे फुल पार्टी चालली. इकडे मॅच स्क्रीनिंग पण होते बघा. आम्ही आता पुढे चाललोय. जवळून जाऊन जरा बघू बीच म्हणलंय. आज आम्ही भिजणार नाही, नुसतं असं फिरायला चाललोय आज. गेला सूर्य. कॅलंगट बीच हा एक कमर्शियल बीच होता. मुंबईतील बीच आणि या बीचमध्ये आम्हाला काहीच फरक वाटला नाही. इथे फॅमिली, कपल्स आणि बॅचलर लोक जास्त करून दिसत होते. ज्या लोकांना पार्टी जास्त आवडते अशा झोनवाले व्यक्ती खूप इथे दिसले. इकडे पूर्ण पार्टीचा माहोल झालाय. आता सगळ्यांना बीचमधून बाहेर काढते. जेट स्की पण बाहेर घेऊन येतात बघा. आम्ही उद्या किंवा परवा वॉटर ॲक्टिव्हिटीज करू. आता थोडा वेळ आम्ही इथंच बसणार आहे. मावळता सूर्य आणि लाटांचा आवाज हा अनुभव घेत आम्ही तिघे एकमेकांनाच सांगत होतो की आपण खरंच गोव्यामध्ये फिरायला आलो आहे. कारण गेली 2-3 वर्षे आम्ही हा प्लॅन करत होतो. आता आम्ही आलोय मॅच बघायला. रात्रीचं जेवण आणि मॅच बघणार आहे. अभिषेक काय वाटतं, मॅच जिंकणार आहे का? जिंकणार 100%. कोण शेवटचा शॉट मारणार आहे, राहुल की जडेजा? मला तर वाटतं जडेजाच मार. तुला काय वाटतं ओमकार? जडेजा. बघूया आता. इंडिया इंडिया, भारत माता की जय. आपला भारत जिंकलाय आता चॅम्पियन्स ट्रॉफी. त्याचं सेल चालू आहे गोव्यामध्ये, त्यासाठी आम्ही आलो आहे. वेगळ्या प्रकारचं एक सेलिब्रेशन आम्हाला बघायला मिळते. ढोल ताशाच्या या गजराने थोड्या वेळात आम्हीही थिरकायला लागलो होतो. आम्ही कधी विचार केला नसेल असा आपल्या भारताचा विजय साजरा करण्याचा चान्स आम्हाला गोव्यामध्ये मिळाला. असा होता आमचा गोव्याचा पहिला दिवस. बाकी दिवस आम्ही गोव्यामध्ये कुठे फिरलो आणि काय काय मजा केली हे पाहण्यासाठी सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तोपर्यंत धन्यवाद.